हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या रोजच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय. कालच्या चिंतनामध्ये आपण बघत आलोय माऊलींनी श्लोक क्रमांक 19 असणारं भाष्य थांबवल्यानंतर पुढे जाऊन 300 नंबरच्या ओळीपासून वर्णन करतात. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवन ठावासे परी प्राणी यांचे दैव कैसे जे न देखती माते. भगवंत आसपास असून सुद्धा, आपल्या बरोबर असून सुद्धा आपल्याला त्याची जाणीव नसते. ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे असं माऊली म्हणतात. म्हणजे काही आश्चर्य आहेत ना, आपलंच मन असतं, आपल्या ताब्यात नसतं. आपण आपल्या जवळ असताना आपण कोण आहे हे कळत नसतं. ही काही आश्चर्य जी आहेत त्या आश्चर्यामधलं ही गोष्ट आहे. देव सर्वत्र असताना सुद्धा देव कुठं आहे हे शोधण्यामध्ये काही जण आपलं आयुष्य खर्ची घालतात, किंवा काही जणांना देव कळतच नाही आणि ते तसेच जातात. असा दोन्हीतला विचार माऊली या ठिकाणी आश्चर्य आहे असं सांगतात. जे न देखती माते प्राणी यांचे दैव कैसे. काय त्यांचं दुर्भाग्य कसं आहे बघा, कारण मी सर्वत्र असूनही ते मला जाणत नाहीत. त्यासाठी दृष्टांत एक दिलाय बघा, सुंदर दृष्टांत आहे 301 नंबरच्या ओळीमध्ये. तरंग पाने विन सुकती. तरंग म्हणजे लाटा, पाण्याशिवाय सुकतात. रश्मी वाती विन न देखती. रश्मी म्हणजे सूर्याची किरण, ही एखाद्या दिव्याशिवाय त्यांना प्रकाश कळत नाही किंवा त्यांना दिसत नाही. तैसे मीची ते मी न होती विस्मू देखे. आणि मीच नाही म्हणतात, मत्स्वरूप असूनही मी होत नाही हे आश्चर्य पहा. म्हणजे ते माझ्यासारखे होत नाही. तिथं वर्णन करताना 2 दृष्टांत दिलेले आहेत. लाटा पाण्याशिवाय सुकून जात आहेत किंवा सूर्यकिरण दिव्याच्या प्रकाशाशिवाय पाहू शकत नाहीत. हे आश्चर्य आहे की नाही सांगा बघू. लाटा ज्या आहेत त्या पाण्याशिवाय सुकून जात आहेत, असं जमेल काय, कधी होईल का सांगा बघू. लाटा आहेत आणि म्हणे त्याच्यामध्ये पाणी नाही आणि पाण्याशिवाय ते सुकायला लागलेले आहेत. किंवा सूर्यकिरण आहेत, ते दिव्याचा प्रकाश दिला तरच त्यांना पाहता येते, नाही तर त्यांना पाहता येत नाही. असं जसं अशक्य आहे हे म्हणणं जसं वेडेपणाचं आहे, त्याप्रमाणे सर्व जीव जे आहेत ते भगवत रूप असताना सुद्धा भगवंतापासून वेगळे समजतात. हे केवढं आश्चर्य आहे. माऊलींनी पुढच्या याच्यामध्ये वर्णन केलंय. हे दुसरं पहिलं अगोदर आश्चर्य काय सांगितलं, मी जवळ असताना सुद्धा कोणाला दिसत नाही. त्यासाठी दृष्टांत देऊन पटवून देतात. लाटेमधलं पाणी, लाटेत पाणी असतं, पाण्याशिवाय लाट नसतेच, आणि तरी सुद्धा लाट म्हणे पाण्याशिवाय सुकून गेली. तसं मला देव दिसला नाही, मला देव कळला नाही असं म्हणण्यासारखा भाग आहे. म्हणजे माझ्यामध्येच मीच भगवत स्वरूप असताना सुद्धा लाटा जशा पाणी स्वरूप आहे, किरण प्रकाश जसा किरण स्वरूप आहे, तरी सुद्धा प्रकाशाला दिव्याची आवश्यकता लागते काय. तसं शास्त्र अमुक तमुक या सगळ्या गोष्टी देव समजून घेण्यासाठी जर लागत असल्या तर त्याच्यावर किती अवलंबून आपण राहतोय, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. माझ्याजवळ जी गोष्ट आहे, जी माझीच आहे, ती समजून घेण्यासाठी मला दूरवरून कुठून तरी जावं लागतं. आणि दूरवरून जाऊन येऊन मला मायेजवळच यावं लागतं. कारण मला समजून घ्यायला काय बाहेर कुठं जायचं आहे काय. बाहेर जाणं माझं वेडेपणाचं आहे.
जसं इथं लाटा पाण्याशिवाय सुकून जातात किंवा सूर्यकिरणांना दिव्याच्या प्रकाशाशिवाय पाहता येत नाही, ही जशी अवघड गोष्ट किंवा आश्चर्यकारक गोष्ट मानली जाते, तसं भगवंताला जाणण्यासाठी दूरवर, कारण भगवंत हा त्याला स्वतःला भगवंताला तो बाजूला वेगळे समजतात, हे आश्चर्य आहे. आपल्या स्वतःपेक्षा वेगळे समजतात. म्हणून पाणी नाही म्हणून आम्ही सुकून चाललोय असं लाटाने म्हणणं, किंवा दिव्याचा प्रकाश नाही म्हणून आम्हाला दिसत नाही, अहो कोणतरी आम्हाला दिवा दाखवा, असं सूर्यकिरणाने म्हटल्यासारखं प्रकार आहे. तसं मला देव दाखवा, मला देव दाखवा असं एखाद्या जीवानं म्हणणं म्हणजे सूर्यकिरण म्हणतात की मला प्रकाश दाखवा, दिव्याच्या प्रकाशाशिवाय मी पाहू शकत नाही. तसं मला तीर्थयात्रा केल्याशिवाय मला देव दिसणार नाही. आता बरोबर पण आहे, तीर्थयात्रा करणं, देवपूजा करणं ती एक प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या पूरक अशा गोष्टी आहेत आपल्या पूजेसाठी, साधनेसाठी. परंतु देव बघायसाठी खूप कुठं दूर जायला लागत नाही. सूर्यकिरणानं म्हणायची काय गरज नाही, तक्रार करायची काय गरज नाही की मला दिव्याच्या प्रकाशाशिवाय दिसत नाही. लाटाने म्हणायची काही गरज नाही की आम्ही सुकून जायला लागलोय. त्याप्रमाणे मी प्राणीमात्रांचा, भगवंत म्हणतात मी प्राणीमात्रांचा प्राण आहे असं असून सुद्धा ते मला जाणत नाहीत. काय आश्चर्य आहे की नाही, किती जवळ असलेली गोष्ट माणसाला दिसत नाही, लांबची तेवढी दिसते. मात्र ह्याला मुख्य कारण आहे आपली इंद्रिय जी आहेत ही पराची खाणी शब्द वापरला ना श्रुतीनं, तर तो बाहेर सगळं बघतात आणि बाहेरचं बहिर्मुखता आपण जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत आपल्याला अंतर्मुख होऊन भगवत आणि माझं स्वरूप एकच आहे, जीव आणि आत्मा एकच आहे हे कळणार नाही. म्हणजे जसं एखादा माणूस म्हणतो, सूर्यकिरण तक्रार करतात की आम्हाला दिवा पाहिजे, त्याशिवाय आम्हाला ते काय दिसणार नाही. म्हणजे एखाद्या मुका माणूस म्हणावा की मला बोलता येत नाही, मला जीभच नाही. मुका माणूस काय सांगतोय, मला बोलता येत नाही हो, मला जीभ नाही हो. अरे पण तू बोलतोस ना, मग जीभ नाही म्हणतोस ते बोलतोस कसा? तसं आहे ना. तसा हा काय म्हणतो की मी पाण्याशिवाय सुकणार आहे, लाटा म्हणतात. अरे पाणीच तू आहेस आणि तू सुकून कसं जाशील? सूर्यकिरणांना दुसऱ्या प्रकाशाची काय गरज पडते? काहीच नाही. दिव्याच्या प्रकाशावर अवलंबून राहावं लागते काय? किंवा लाटांना दुसऱ्या पाण्यावर कुठल्या अवलंबून राहावं लागतं? लाटाच पाणी स्वरूप आहेत हे आपल्याला कळत नाही. म्हणून ही झाडं, गवत, वनस्पती म्हणतोय आपण पाण्याशिवाय सुकून जातील, ह्यांना पाणी नाही घातलं तर. ते पाण्यापासून दूर असतात ना, म्हणून बाबा त्यांना पाणी मिळालं नाही म्हणून एखादं वनस्पती, झाड मरून गेलं, सुकलं असं आपण म्हणतो. पण पाण्याचीच लाट जर म्हणायला लागली की मी पाण्याशिवाय सुकायला लागलोय, तर केवढ्या अवघड गोष्ट आहे असं माऊली प्रश्न विचारला. किती दृष्टांत सुंदर दिलाय बघा. वास्तविक पाणी आणि लाट भिन्न नाहीतच, ती एकच आहेत. पाणी हेच लाटेचं स्वरूप आहे. पण मनुष्याला किंवा पशुपक्ष्यांना उदाहरण घेतलं, पहिला दृष्टांत, माणसाला, पशुपक्ष्यांना प्रकाशाशिवाय दिसत नाही, बरोबर आहे. परंतु प्रकाशरूप असलेली किरणं जर तक्रार करायला लागली तर की आम्हालाही प्रकाशाशिवाय, दिव्याच्या प्रकाशाशिवाय दिसत नाही, हास्यास्पद आहे की नाही? हास्यास्पद आहे. त्याप्रमाणे सर्व जीव हे स्वरूपतः परमात्माच आहेत. जीव आणि शिव एकच आहेत. जीव आणि आत्मा एकच आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गम न घाली मन. ज्ञानदेवांचा हरिपाठ. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. कैची कीव म्हणजे काय आता सांगायचं यांना, त्याची कीव कराविषयी वाटते. कधी जीव निराळा आहे देवापासून सांगा बघू. तो जीवच कसा आहे, जीव ब्रह्मेव ना परा. जीव हा परमात्म्यापेक्षा वेगळा नाहीच, फक्त तो स्वतःला देहाशी, संसाराशी, पदार्थाशी जुळून घेतो म्हणून तो संसारी बनतो, प्रापंचिक बनतो, देही बनतो. हे लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणजे देह, या देहाशी तादात्म्य ठेवून, शरीराशी तादात्म्य ठेवून तो मी आणि माझं करत राहतो, हा मुद्दा आहे. म्हणूनच जीव आणि आत्मा एक आहेत हे कळत नाही. जीव स्वतःला वेगळे समजतात, म्हणून ब्रह्मरूप असून सुद्धा त्याला कळत नाही. भलतच बोलतो, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी श्रीमंत आहे, मी मोठा कीर्तिवान आहे, सत्ताधीश आहे, हे नुसतं बरळणं चालू असतं. वास्तविक
जसं पाणी आणि लाटा वेगळ्या नाहीत, सूर्यकिरणांना प्रकाशाची दुसऱ्या प्रकाशाची गरज नसते, तसं हे वेगळे ज्ञान वृत्तीज्ञानाकडून बुद्धीच्या ज्ञानामुळं मला काहीतरी कळेल असं म्हणायची काही गरज नाही. मुळात मीच ज्ञानरूप आहे. मला ज्ञान बाहेर घ्यायची काही गरज नाही, मीच ज्ञानरूप आहे म्हणून मला समजताय, कळते. मला का तर मी ज्ञानरूप आहे म्हणून कळते. हे लक्षात ठेवण्यासारखा भाग आहे. म्हणून माऊलींनी दृष्टांत देऊन सांगतात, तरंग पाने विन सुखती, रश्मी वाती विन न देखती. वाती विन म्हणजे दिव्याशिवाय, रश्मी म्हणजे सूर्याची किरणे, सूर्याची किरण दिव्याशिवाय पाहू शकत नाहीत. पाण्याशिवाय तरंग कोरडे पडलेत की काय, त्याप्रमाणे तैसे मीची ते मी न होती आणि मीच असून मी का होत नाहीत ते. म्हणजे ब्रह्मच असून ब्रह्म का समजत नाही, देह का समजतात, जीव का समजतात. तर त्यांनी ब्रह्म समजलं पाहिजे. विस्मो देखे, विस्मो म्हणजे आश्चर्य आहे बघ. हे आत बाहेरी मिया कोंदले, आतून बाहेरील माझ्यानं भरलेले आहे ते मिया कोंदले. जग निखिल माझेची ओतले, संपूर्ण जग हे माझंच हे मूर्त स्वरूप आहे, ओतीव स्वरूप आहे. की कैसे कर्म तया आड आले, जे मीच नाही म्हणती. अरे यांच्या कुठलं पापकर्म आड आलंय बघा, की मी नाही म्हणतात. कसलं पाप असेल यांच्यात येतंय, आड येतंय, की ज्यामुळं भगवंतच नाही म्हणतात. वास्तविक विचार केला तर माऊली म्हणतात, हे आत बाहेरी, हे म्हणजे हे जगत, हे शब्द त्यासाठी वापरलाय जगासाठी. हे जगत जे आहे आत आणि बाहेर मिया कोंदले, माझ्यामुळं गच्च भरलेलं आहे. बाहेरही मी आहे, आतही मी आहे, भरलेलं आहे. जग निखिल माझेची ओतले, संपूर्ण जगत हे माझंच ओतलेलं स्वरूप आहे, माझंच स्वरूप आहे. आणि तरी सुद्धा ह्यांना कुठलं पापकर्म आडालं म्हणून हे मीच नाही म्हणतात, भगवंतच नाही म्हणतात. ज्या भगवंतानं जीभ दिली त्याच भगवंताला जीभ, त्याच जिभेनं भगवंत नाही म्हणतात. असं आश्चर्यकारक गोष्ट आहे की नाही. म्हणतात हे जग आत आणि बाहेर माझ्या स्वरूपानं भरलेलं आहे आणि जग ही माझी ओतीव अशी मूर्तीच आहे. जग ही माझी मूर्ती आहे. पण जीवाचं दुर्दैव बघा, कोणतं कर्म आड आलं काय माहिती नाही, की त्यांचं कमनशिबी आहेत की ते देवच नाही म्हणतात. पण माऊली म्हणतात, आतून आणि बाहेरून या विश्वाला मी धारण करतो, नाहीतर विश्व राहिलं नसतं. आतून धारण करतो म्हणून आतलं मी ज्ञानरूप आहे हे मला समजायला लागतं. बाहेरून मी त्याला आधार देतो म्हणजे मी विश्वरूपानं त्याला आधार देत असतो. त्याचं खाणं जेवणं फिरणं सगळं मी पाहतो आणि आत तरी मी आतच राहतो त्याच्या. ह्या दोन्ही गोष्टी म्हणून आत बाहेर मिया कोंदले असा शब्द वापरलेला आहे. त्या विश्वाला परमात्मा धारण करतो आणि सर्वांच्या अंतर्यामी सुद्धा तोच आहे. आणि सर्व भूतसृष्टीला आतून आणि बाहेरून त्याच्याशिवाय आधारच नाही. बाहेरून ही सृष्टी दिसली नसती आपल्याला जर भगवंत त्यामध्ये नसता तर. दुसरी गोष्ट, ही सृष्टी जी आहे त्याचा लय झाला असता. कशामुळे? समुद्रामुळे लय झाला असता, बुडलं असतं विश्व, नाश पावलं असतं. परंतु ते टिकून दिसतं ना, अस्तित्वाला भासते ना, त्याला कारण बाहेरून सुद्धा त्याला हात लावण्याचं काम, आधार देण्याचं काम भगवंत करतात. म्हणून जग हे माझ्यापेक्षा भिन्न नाही असं माऊलींना सांगायचं आहे. कारण भगवंताचं मूर्त स्वरूप जे आहे ते विश्व सर्वस्व बाजूला करून भगवत दर्शन होणार नाही. कोणतरी म्हणेल मी या जगाला बाजूला करतो आणि देवाला पाहतो. अरे तेच त्याचं स्वरूप आहे, त्याला बाजूला कसा करशील तू? मी मलाच बाजूला करतो आणि देव पाहतो, शक्य आहे काय सांगा? नाही शक्य. माझा देह मी बाजूला करतो, देह मारून टाकतो आणि देवाला मी पाहतो, असं कसं करणं शक्य आहे का? शक्यच नाही. मग शक्य नाही म्हणूनच माऊली म्हणतात, जग माझ्याहून भिन्न नाही. जगाला बाजूला करून जर मला बघायला जाल तर मी तुम्हाला भेटणार नाही. कारण जग हे सुद्धा माझं ओतीव स्वरूप आहे, निखिल माझेची ओतले. माऊलींची ओवी फार सुंदर आहे 14व्या अध्यायामध्ये. म्हणून विश्व पण जावे मगे मग माते घ्यावे. असं कोण म्हणत असेल, हे विश्व पण बाजूला जावं मग मी देवाला घेईन, मग माते घ्यावे, तैसा नव्हे आगवे सकटची मी असा नाही वेगळा काय, मी त्याच्या सहितच आहे, जगासहित मी आहे.
बाहेर जसं बाहेर जगाला मी आधार देतो तसा आतूनही जगाला आधार देतो. त्यामुळे जग हे माझ्यापासून बनलेलं आहे. जगाला बाजूला करून भगवंताचा अनुभव घेता येणार नाही. पण मूढ लोक मानतात मात्र देव नाहीच म्हणतात. आता देव आहे म्हणणारे शोधाला तरी बाहेर पडतील, पण देव नाहीच म्हणतात ना, त्यांचा शोध संपलेलाच असतो. देवच नाही म्हणतात मग काय प्रश्नच नाही. फक्त जेवढं दिसतं डोळ्याला, इंद्रिय गोचर जेवढं आहे तेवढं खरं मानणारे आज आपल्याकडे संख्या खूप आहे. जे दिसतं तेच तेवढं. पण बऱ्याच वेळा आपण लक्षात घेतलं पाहिजे, जे दिसतं त्याच्यापेक्षा फार मोठं न दिसणार आहे. जे दिसतं त्याच्यापेक्षा फार मोठं न दिसणार आहे, आपल्या लक्षात येत नाही. समुद्रामध्ये एखादा कसा मोठाच्या मोठा पर्वतासारखा गोठलेला बर्फाचा तुकडा असतो, पाण्यामध्ये असतो बरं काय. आणि पाण्यामध्ये असलेला बर्फाचा तुकडा वरती म्हणे तो फक्त एक अष्टमांशच फक्त वर भाग दिसतो. समुद्रात पाण्यात असणारा बर्फाचा तुकडा जो आहे तो वरती दिसतो, तो एक अष्टमांशच दिसतो म्हणे. उरलेला सगळा भाग जो आहे तो पाण्याखाली आहे, तो दिसत नाही. आपल्याला वाटतं एवढा छोटासाच बर्फ तुकडा आहे वाटतंय, त्याच्या खाली खरा बर्फाचा तुकडा असतो. तसं जगाकडे पाहिलं की तो जगा एवढा आहे असं वाटतं, कारण इंद्रियांनी पाहतो आपण ना, तेवढंच खरं आहे. पण त्याच्यापेक्षा न दिसणारी गोष्ट फार मोठी आहे, व्यापक आहे, सूक्ष्म आहे. आपण म्हणतो जग व्यापक आहे, नाही, जग मोठं आहे, विश्व मोठं आहे. अरे विश्व मोठं आहे म्हणजे एवढं छोटं दिसतंय. ह्या दिसणारा हिमनगाचा तुकडा आहे. खरा हिमनग आहे ना, तो पाण्याच्या खाली आहे. म्हणजे जो इंद्रियांच्या पलीकडे आहे त्याचा अनुभवच घेता येत नाही सर्वसामान्यांना. जेव्हा जीव या प्रपंचापासून अलिप्त होईल, आसक्तीपासून स्वतःला दूर करेल, तेव्हाच त्याला त्याचा पत्ता लागायला लागेल. म्हणून समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये दिसणाऱ्या बर्फाच्या तुकड्यासारखं हे विश्व आपल्याला तेवढं दिसतं, तेच तेवढं खरं वाटतं. उरलेली गोष्ट जी दिसत नाही म्हणून अस्तित्वात नाही असं नसतं बरं काय. दिसत नाही म्हणून ते नाहीच असं कधी होत नाही. आता मन बुद्धी दिसतात काय आपल्याला सांगा? दिसत नाहीत. पण सगळेच लोक मानतात माझ्या मनात असं आलं, माझी बुद्धी तिथं चालत नाही, म्हणजे बुद्धी आहे हे मान्य करतात, मन आहे हे मान्य करतात, दिसत नाही तरी मान्य करतात. मग देवही मान्य करायला काय बिघडलं? तो बुद्धीच्या पलीकडे आहे. मग सर्वसामान्यांना दिसेल का सांगा बघू? दिसणार नाही. हीच गोष्ट माऊलीने पुन्हा ठासून सांगतात. म्हणून तो नाहीच असं म्हणणं मूढपणाचं. मला दिसत नाही म्हणून तो नाही असं म्हणणं मूढपणाचं आहे. एखाद्याला डोळ्याचा नंबर लागलेला असतो, मोतीबिंदू झालेला असतो. त्या मोतीबिंदू झालेल्या माणसाला एखादी गोष्ट दिसतच नाही म्हणून तो नाही म्हणतो. पण दुसऱ्याने सांगितलेलं मान्य करतो. म्हणला मला दिसत नाही पण तुमचे डोळे चांगले आहेत. असे चांगल्या डोळ्याचे जे संत आहेत ना, त्यांना भगवंताचा अनुभव येतो. पण आम्हाला येत नाही. येत नाही म्हणून संतांना विचारावं, शास्त्राला विचारावं आणि त्यांचं मानावं. आपण तेही मानत नाही. बरेच जण अज्ञानामध्ये म्हणतात की कैसे कर्म ते आड आले जे मीच नाही म्हणते, मीच नाही म्हणतात. पण माऊली म्हणतात मी आत आणि बाहेर माझंच स्वरूप आहे. जग हे माझी ओतीव अशी मूर्ती आहे. मूर्त स्वरूप ज्याला आपण म्हणतो ते मूर्त स्वरूप म्हणजे माझं जग जे आहे, दिसणारं विश्व जे आहे हे सगळं, हे सूर्य चंद्र तारे ही समुद्र पाणी आणि दिसणारी सगळी पंचमहाभूतं ही भगवंताच्या मालकीची आहेत. प्रत्येक कणाकणामध्ये चराचरामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे. म्हणून आत आहे बाहेर आहे म्हणून ते टिकलेलं आहे. आणि जग हे भगवंतापासून घडलेलं आहे, बनलेलं आहे. ही फार महत्वाची गोष्ट माऊली सांगतात. आणखीन एक दृष्टांत पुढे देतात बघा. परी अमृतही पडिजे. काय करणार? वरच्या गोष्टीशी वर्णन करताना त्याच उवीला जोडून उवी वाचायची. परंतु परी शब्दाचा अर्थ परंतु. अमृत कुहा, कुहा म्हणजे विहीर. अमृताच्या आड म्हणतोय आपण, आड असते पाण्याचा आड, पाण्याची विहीर त्याला कुहा म्हणतात. अमृत कुहा पडिजे का आपण बया ते कडिये काढिजे. कडिये म्हणजे काठावर घेऊन येणे.
ऐशे अति काय किजे अप्राप्ताशी, म्हणजे मरणाच्या भीतीने एखादा त्या अमृताच्या विहिरीत पडलेला आहे आणि मरणाच्या भीतीला स्वतःला बाजूला काढण्याचा प्रयत्न करतोय. असाच प्रकार इथं आहे असं म्हणायला पाहिजे. ऐशे अति काय किजे, अशा विवेकज्ञान नसलेल्या अप्राप्त लोकांना काय करावे. ऐशे अति काय किजे अप्राप्ताशी, अप्राप्ताशी म्हणजे ज्यांना ते प्राप्तच होणार नाही किंवा प्राप्त होण्यासाठी जेवढं लागणारं विवेक ज्ञान नाही, असं विवेक ज्ञान नसलेल्या अप्राप्त लोकांना काय करावं. माऊली म्हणतात. दृष्टांत किती सुंदर आहे बरं. अमृताचा डोह आहे, खोल आहे बरं काय, पण या अमृताच्या डोहामध्ये उडी मारल्यानंतर बुडून मरेल काय कोण सांगा बघू. अमृत जीव विते असं शब्द माऊलीच वापरतात. अमृताच्या विहिरीत पडावं आणि मृत्यूच्या भीतीनं आपण स्वतःच काठावर का काढावं. नको नको आता जाऊया, मी मरेन बुडून म्हणून काठावर जातो पोहून. पण या अभाग्याला ते कसं प्राप्त होईल सांगा. म्हणून अशा मूड असलेल्या विवेक ज्ञान नसलेल्या लोकांना काय करावं, त्यांना काय मार्गदर्शन करावं. माऊली म्हणतात, मृत्यू निवारण करणारं अमृत असतं, मृत्यू घालवतं संजीवनी देणारं अमृत असतं. पण अभाग्याला वाटतंय मी त्यात बुडून मरून जाईल, म्हणून तो म्हणतोय काय, मला बाहेर काढा, मला बाहेर काढा. नाहीतर आपण पोहण्याची धडपड करतोय, मी आता बुडून मरणार आहे. अरे बुडून नाही, मेल्यानंतर जिवंत करणारा अमृत आहे. अशा अमृताच्या डोहात तू पडलास आणि तरी सुद्धा म्हणजे भगवंत तुझ्या जवळ आहे, तरी सुद्धा तुला कळत नाही. असं असलं म्हणून बाहेर काढा म्हणतो. आणि असं असलं तरी त्याचं मरण कसं चुकेल सांगा बघू. म्हणजे माझी प्राप्ती कशी होईल त्याला सांगा. जो देवापासून स्वतःला वेगळा करायला लागलाय, म्हणतोय मी बुडून जाईन, मरून जाईन, तर त्याला देवाची प्राप्ती कशी होईल. माऊलींची गोवी आहे बघा. नाना अमृताच्या सागरी बुडीजे, मग तोंडा का वज्रबिटी पाडीजे. काही मंडळी तोंडात नाकात पाणी जाईल म्हणून पाण्यात पडल्यानंतर जसं तोंड बंद करतात ना, तसं अमृताच्या सागरामध्ये पडलेला आहे आणि तोंड बंद करून टाकले. आणि मणी तरी आठवीचे तिलोर उद्द खाते, मनात मात्र आठवण आहे, कुठल्या तरी डबक्याची आठवण करतोय. अरे अमृताच्या डोहामध्ये आहेस, अमृताच्या सागरामध्ये आहेस, त्याचा अनुभव घे, त्याचा आनंद लूट. पण तसं करत नाही, मनामध्ये काय करतो, डबक्याचा विचार करत बसतो आणि डबक्यासारखाच राहतो. म्हणून ज्ञानरूपी परमात्मा आहे, सर्वत्र असताना मी त्याचा अनुभव न घेता दुःखरूप सागरात का मरावं. माऊली म्हणतात, मी सगळीकडे आहे, आत बाहेर मियाची कुंडली, पर काय तर अमृताच्या डोहात पडून मला काठावर काढा म्हणण्यासारखा प्रकार आहे. म्हणूनच म्हणतात की न काहीतरी त्याचा विचार करता दुःखात राहायला आवडतंय जीवाला. आणि दुःख त्याचं स्वरूपच स्वतःच समजायला लागलाय. वास्तविक त्याचं दुःख हे स्वरूप नाही, दुःख हे आगंतुक गोष्ट आहे आणि सुख हे स्वभाव आहे. सुख हा जीवाचा स्वभाव आहे. स्वभाव म्हणजे तो त्याला चिकटून आहे. आणि दुःख हे आगंतुक आहे. आगंतुक शब्दाचा अर्थ पाहुण्यासारखं येणारं जाणार आहे. आगंतुक टिकत नाही, पण आगंतुकाचा जर मोठेपणा फार मिरवला जातो. आणि म्हणूनच काय होतं, स्वाभाविक असलेलं सुख जे आहे त्या सुखाचा अनुभव येत नाही. तोच मुद्दा तिथं मांडलेला आहे. एक उदाहरण सांगायचे, परमपूज्य मंदातही त्यांच्या प्रवचनामधून दृष्टांत द्यायचे, अजूनही देतात ते. या दोन मुंग्या आहेत, मैत्रिणी आहेत एकामेकीच्या, पण दूरवर राहतात त्या दोन मुंग्या. एक मुंगी राहते साखरेच्या डोंगरावरती, एक मुंगी राहते मिठाच्या डोंगरावरती. म्हणजे समुद्रकाठाला एक मोठा ढीग तयार झालेला आहे आणि त्या मिठाच्या डोंगरावरती एक मुंगी राहते आणि एक मुंगी राहते तिथं गोड साखरेचा डोंगर आहे. मग दोघी एकमेकीला भेटल्या आणि त्या म्हटल्या, कधीतरी आमच्याकडे ये जा. आणि तू कुठं राहतेस, तर मी अशा मिठाच्या डोंगरावर राहते. अरे कशाला मीठ खातेस, आपल्याकडे साखर भरपूर आहे, तू साखर खायला येत नाहीस का. तर म्हणते, बरं झालं, मी येतो साखर खायला एक दिवशी पाहुणी म्हणून. आणि म्हणून एक दिवशी ती साखर खायसाठी ती मुंगी जाते, पण तयारी करून जाते. आणि जाताना तिची तयारी काय बघा, समजा त्या साखरेच्या डोंगरावरती जर पोटाला मिळालंच नाही तर काहीतरी असू दे म्हणून आपल्या तोंडात एका बाजूला ती मिठाचा खडा ठेवते. आणि असा मिठाचा खडा ठेवून आपली मुंगी जी साखरेची आहे मुंगी, तिला भेटायला त्या डोंगरावर जाते. त्यावेळी तिला साखर खा, आता भरपूर खा, तुला अजून चवीची माहिती नाही अशी ती मुंगी सांगते. किती खा, आपल्याकडे भरपूर आहे,
खा तू, तुला त्याचा आनंद मिळेल. आणि मीठ हे अगदी कमी लेवलचं आहे, साखर श्रेष्ठ आहे, गोड आहे. ती म्हणते मला काय गोड लागत नाही साखर. ती म्हणजे असं कसं होईल तुला गोड लागत नाही, तर तुझ्या तोंडात आणखीन काय आहे काय, तर हो म्हणजे मी येताना जर नाहीच काय मिळालं तर मिठाचा खडा घेऊन आलोय तोंडात टाकून. मग मिठाचा खडा तोंडात टाकून गोड असलेली साखर गोड लागेल का, नाही लागणार. आमचं तसंच आहे. आम्ही आतमध्ये काहीतरी पूर्वगृह दूषित झालो, काहीतरी विचार विषयाच्या इच्छा आहेत, त्या विषयाच्या इच्छा समोर ठेवून मी भगवंताच्या दर्शनाला जातो, ध्यान करतो, नाम घेतो. मग कसा मला तो त्याचा अनुभव येईल सांगा बघू. मिठाचा खडा ठेवून गोड असलेल्या साखरेचा अनुभव येणार नाही. तसं प्रपंचातले विषय मनात ठेवून जर ध्यानाला आणि नामाला बसून देवाला शोधायला जर गेला तर त्याला देवाचा पत्ता कळणार नाही. असा अभागी जीव असतात आणि भगवंताला न जाणता दुःखातच राहतात. दलदलीत असणाऱ्या किड्यांचं आयुष्य जगत असतात. दलदलीतल्या किड्याला दलदलीतलीच घाण आवडत असते. तसं एखाद्या जीवाला ते म्हणतात ना, अशुद्ध काय सेविशी, काय पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदराड, परी ते अभेरुनी गोचिड, अशुद्ध काय सेविशी. अशुद्ध घाणेरड रक्त पिण्याची सवय जीवाला झालेली आहे, गोचिडाला झालेली आहे. जीव म्हणजेच गोचिड. तर त्याला अमृताचा पत्ता लागेल का. अमृताच्या डोहात पडून मला बाहेर काढा, बाहेर काढा, मी मरेन. किती हास्यास्पद गोष्ट आहे बघा. अरे अमृत हे जगवणारं आहे, अमृत मारत नाही, जगवते. जगवणाऱ्या डोहात तू मरशील कसा, बुडलास तरी. खोली पारून निजे तरी भक्ती न बुडीजे, रोकडाची लाहिजे न मरता मोक्षू. 12व्या अध्यायामध्ये बाहुलींची ओवी आहे. भक्तीचं वर्णन करताना सांगतात, भक्तीची खोली इतकी अथांग आहे, खोल आहे भक्ती, इतकी खोल आहे. आता 10 फूट पाणी असलं जरा तरी आपण गट्टांगड्या खाईत कसं तरी जगू, पण भक्तीचं पाणी खोल आहे म्हणतात माऊली. खोली पारून नेनिजे, त्याची खोली शोधताच येत नाही, लागतच नाही अंत, इतकी खोली आहे. परी भक्ती न मुडीजे, पर भक्तीच्या डोहामध्ये बुडत नाही. तसा अमृताचा डोह आहे, या अमृताच्या डोहामध्ये बुडणं शक्यच नाही. अरे जे जगवते ते बुडविल कसं, ते ठार मारेल कसं. आणि बुडलास तर तू तरलास तर जगलास. नामात बुडलास, भक्तीत बुडलास तर जगलास. गोंदलेकर महाराजांचं एक वाक्य आहे, देवा मी तुझं मरेपर्यंत नाम घेईन तरच जगेन. वाक्य काय आहे बघा, आणि लक्षात ठेवण्यासारखं वाक्य. रामा मी तुझं नाम मरेपर्यंत घेईन तरच जगेन. आपण काय म्हणतोय, काय जगतोय काय नाही मरतोय. याच्यासाठी विचार जो आहे, अमृताच्या डोहात पडला आणि म्हणतोय बाहेर काढा, बाहेर काढा. माझ्या तोंडात जर चुकून त्या गिळण्या गेल्या आणि मी बुडलो आणि मेलो तर, अरे मेलं नाही, जगवणार ते अमृत आहे. अभागीपणा जो आहे ते म्हणतात की कैसे कर्म तया आळाले, कम नशिबी असतात. देवाचं नाव घेऊसं वाटत नाही. काय ते सर्पाचं बीड म्हणतात. नाथ महाराज आपल्या हारपाठामध्ये मूक नव्हे सर्पाचं बीळ, ते तोंड नव्हे. सर्पाचं जसं बीळ असते ना, ते तोंड आहे जे नामाविनं राहते. ते ज्या मुखामध्ये भगवंताचं नाम येत नाही ते मुख म्हणजे सापाचं बीळ आहे, असं नाथ महाराज म्हणतात हरिपाठामध्ये. तसंच आपण बीळ ठेवायचं काय नाम घ्यायचं हा मुद्दा आहे. अमृताच्या डोहात पडून सुद्धा अमृतातल्या डोहातून मरतोय अशी भीती वाटते ना. एवढं मोठं सगळं सुखरूपता, आनंद, ज्ञानरूपता आपल्याला बहाल केलेली असताना सुद्धा मी अज्ञानी आहे म्हणतो, मी दुःखी आहे म्हणतोय. अरे सुख हे तुझं स्वरूप आहे, दुःख तू उसणं घेऊन आलास, तुला दिलेलं नाही कुणी, तुझं तू घेऊन आलास म्हणून तू दुःखी झालास. हा मुख्य मुद्दा माऊली या ओवीमधून मांडतात. आणि म्हणून पुढे म्हणतात, ग्रासा एका अन्नासाठी, दृष्टांत देऊन सांगतात बघा, ग्रासा एका अन्नासाठी अंध धावत आहे किरीटी. एका घासासाठी एक आंधळा मनुष्य घासभर अन्न मिळवण्यासाठी रस्त्यानं धावतो, कारण त्याला भूक लागलेली असते. मला भूक लागली म्हणून तो पळत असतो. आणि काय करतो, त्याच वेळी
आढळला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे. अरे पण पायात रस्त्यात चिंतामणी पडला होता, त्याला याची ठेच लागली, पण आंधळेपणानं याला काही कळलंच नाही, चौकशी केली नाही. तो पायानं त्याला लाथेनं दूर करून पुढे पळायला लागलाय. कशाला? तर अन्न, घासवर अन्न मिळावं म्हणून. जसा आंधळा आहे तसा जीव हे आंधळे आहेत, की त्यांना कळत नाही की मी चिंतामणी पायानं लोटायला लागलोय. अरे जो चिंतामणी तू घेतला असता तर तू घासभर अन्नासाठी जे पळतोस ना, तर तुला कधीच पळावं लागलं नसतं. विषय सुखासाठी जो धावतोस, तुझी ही धावणारी जी जी आहे तृष्णा, ही तृष्णा कधीच शांत झाली असती. काय म्हणतात ते? खुंटली या धावा तृष्णेची या, आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या, असं तुकाराम महाराज म्हणतात. आता माझी धाव जी होती पळायची ती थांबली, कारण निश्चिंतेने मी पावलो विसावा. ह्या आंधळ्याला काय कळणच झालंय ना. एक म्हणजे अंधत्व आणि दुसरी गोष्ट म्हणजे अन्नासाठी पळणं, धावणं. धावतो, अन्न आवश्यक आहे, पण अन्न आवश्यक आहे, पण अन्न देणारा जो खजिना आहे तो तुझ्या पायातच आहे. तू दूर लोटलास आणि दूर लोटून लात मारून पुढे कशासाठी पळाला? सुखासाठी. लोकांना प्रश्न विचारला तर का धावताय हो, तर सुखासाठी धावते म्हणून म्हणतात. अरे पण धावल्यामुळे सुख कसं मिळेल, हा मुद्दा आहे ना. एक मुलगा उघडा बंब बसलेला आहे, मे महिन्याचं कडक ऊन आहे, व्यायाम केलाय आणि त्या व्यायाम केल्यानंतर घाम आलाय, उन्हात बसलाय. बाबा बाहेरून आले, विचारतात अरे दारात कशाला रे उघडा बंब बसला? तर नाही म्हटलं बाबा व्यायाम केला. बघ घाम आलाय. मग घाम आला, मग काय? तर घाम आता मी उन्हात वाळवायला लागलोय. अरे उन्हात घाम वाळेल काय? अधिक येणार घाम. प्रपंचात सुख मिळेल काय? नाही मिळणार, अधिक दुःख होईल. म्हणून प्रपंचाच्या सुखाच्या नादात लागत 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 पारमार्थिक सुखाला हा डावलतो, लात मारतो. जवळ असणारा हा अमृताचा कुंभ ओलांडून पुढे असणारा जी कांजी म्हणतो आपण त्याला, किंवा त्याला प्याज म्हणूया, की जे असतं ना, तर ते प्यायसाठी पुढे धावतो. साधं पाणी प्यायसाठी पुढे धावतो आणि अमृताच्या कुंभाला ढकलतो. तसा हा प्रकार आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे, म्हणजे ग्रासा एका अन्नासाठी, एका घासासाठी अन्नाच्या अंध धावत आहे किरीटी. हे अर्जुना, हा धावतोय बघा आंधळा कसा. आढळला म्हणजे ठेचेच लागलेला चिंतामणी पाये लोटी, पायानं दूर करतो, आंधळेपणानं दूर करतो. कशासाठी? घासभर अन्न प्राप्त करण्यासाठी धावतोय. अरे अडखळलेला चिंतामणी तुझं भलं करणार आहे, त्या चिंतामणीला जर घेतला असतास आणि नुसतं म्हटलं असता मला जेवणाचं ताट दे, तर तुला पंचपक्वानाचं ताट जागच्या जागी बसल्या ठिकाणी मिळालं असतं. धावू नको, पळू नको, बहु हिंडता सुख होणार नाही. तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी. तुझं तुझ्याजवळ सुख आहे, पण तू सुख बायका मुलांच्या मध्ये, प्रॉपर्टीमध्ये, कीर्तीमध्ये, धनामध्ये पाहतोस, आणि म्हणून तुला तिथंही सापडत नाही, आणि जिथं सापडायला पाहिजे होतं तिथं दुर्लक्ष केल्यामुळे सापडत नाही. किती दोन प्रकारचे तोटे आहेत बघा. प्रपंचामध्ये कितीच आटापिटा केला तरी सुख मिळत नाही, आणि त्या सुखाच्या अभिलाषामुळे खऱ्या सुखाकडे दुर्लक्ष होतं. इकडे एक तोटा मोठाच्या मोठा होतो, तिकडला तोटा होतो, आयुष्य वाया जातं ते शोधण्यामध्ये. आणि प्रपंचात सगळी खणून काढलं तरी, किती खणून काढलं, किती डोंगर उपसला तरी आत काहीच मिळत नाही. आत काही नसतंच ना. काय मिळेल? डोंगर फक्त दिसतो मोठ्याच्या मोठा, पण आत असेल काहीतरी घनमुद्रा असतील असं वाटतो, म्हणून उकरायला जातो, आयुष्यभर उकरतो हा प्रपंचाचा डोंगर, पण हातात काहीच लागत नाही. मोकळ्या हातानं परत जातो, आणि मोकळ्या हातानं परत गेल्यामुळं भगवंत म्हणतो, एवढं तुला देह दिला होता आणि हात हलवत इकडं माझ्याकडे आलास काय? काहीतरी नाम घेऊन आलास काय? काय केलंस काय? काय तत्वचिंतन? काय मोकळा झालास? त्यावेळी आपल्याला लाज वाटेल ना, म्हणून अगोदर आपण काहीतरी घेऊन गेलो पाहिजे. ही मोकळी गोणी म्हणा, जिव्हा लागली नामस्मरणी, रित्या मापे भरे गोणी. संत जनाबाईंचा अभंगातला तुकडा आहे. हे रित माप आहे, भरून घेतलं पाहिजे, नामानं भरून घेतलं पाहिजे, आणि भगवंताच्या समोर असा अभिमानानं उभा राहता आलं पाहिजे. मी तुझा सेवक आहे, मी नामधारक आहे.
माझा अंतःकरण भरलेला आहे, मला आता तुझ्याकडून मुक्ती न लागे. मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. हे म्हणलेलं आहे, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, हेच दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. हा मोठा विचार संत आपल्या समोर मांडतात. एका घासभर अन्नासाठी, एका छोट्याशा प्रलोभनाला बळी पडून माणसं मोठमोठ्या सुखाला बाहेर दळवडतात, घालवतात. बाहेर कुठेतरी काहीतरी मिळत असतं म्हणून दूरवर कुठेतरी जातात सुखाच्या शोधामध्ये, आणि खरंच सुख कुठे मिळतच नाही. तुकोबांचं थोरले भाऊ जे होते ना, ते थोरले भाऊ भगवंताच्या शोधामध्ये बाहेर पडलेले होते. कित्येक वर्ष ते बाहेरच होते. संन्यासी अवस्थेमध्ये दूरवर हिमालयामध्ये फिरत होते. तुकोबांची कीर्ती जशी सगळीकडे पसरली, त्या कीर्ती ऐकून ते देहूमध्ये आले आणि त्यांचं कीर्तन चालू होतं. आणि कीर्तन झाल्यानंतर तुकोबांना भेटले, आपली ओळख करून सांगितली, ओळख सांगितली, मी तुझा भाऊ आहे. त्यावेळी तुकोबा म्हणले, बरेच दिवसांना भेटली, गळा भेट घेतली. पण तुकोबांना सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि म्हणले, तुकोबा, तू जे मी शोधायसाठी अगदी जंग पछाडलं, सगळीकडं हिमालय पर्वत धुंडाळले, ते तू देहूमध्ये राहूनच प्राप्त केलंस. तू मोठा आहेस माझ्यापेक्षा. मला कळलं नाही ते गीतच होतं. हे वर्णन त्यांच्या चरित्रामध्ये आलेलं आहे तुकोबांच्या. तुकोबांच्या भावांना पश्चाताप झाला, हे माझं आयुष्य मी व्यर्थ घालवलं. संन्यासी म्हणून राहिलो, देवाचा शोध घेत फिरलो, ही ठीक गोष्ट आहे, पण देवाचा शोध कुठं घ्यायचा आहे हे तुकोबांना कळलं. तुकोबा म्हणले, तो इथंच आहे, तो कुठं जाईल, कुठं जाणार आहे, कुठं, तो माझ्याजवळच आहे. इथं वर्णन केलंय, एका घासासाठी पळतो किती, धावतो किती. धाव बरोबर आहे, अरे पण जवळचा चिंतामणीला ठेचकाळून तू पुढे निघालास, आणि चिंतामणी म्हणजे परमात्मा आहे, तो तुझ्या जवळ आहे. आणि चिंतामणीने त्याच्या उदरनिर्वाहाची सोय केली असती, पण हा घास अन्नासाठी धावत असताना भूक भागवणारा चिंतामणी जो आहे तो आंधळ्यापणानं त्याला दिसतच नाही, अज्ञानामुळं दिसत नाही. त्याप्रमाणे भगवंताचं ज्ञान नसलेले त्याचा अव्यय करतात आणि संसार सुख निवडतात. त्याला कळत नाही, जवळच असलेला परमात्मा त्याला कळला नाही. दुर्योधनानं सैन्य मागितलं आणि अर्जुनानं भगवंताला मागितला. काय मागताना काय मागावं ह्याचा विवेक ज्याच्याकडे आहे त्याचं मूढत्व गेलेलं असतं. म्हणून ही गोष्ट फार महत्वाची आहे. त्याचं आंधळेपण संपून जातं. म्हणून आंधळेपण जर संपवायचं असेल तर भगवंताचं ज्ञान प्राप्त करणं हीच गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणून त्याला जाणायचं असेल तर स्वतःकडे बघूनच जाणावं लागेल, त्याला दूरवर भटकावं लागत नाही. इथं जे आंधळ्याचं उदाहरण दिलं, अमृताच्या विहिरीमध्ये पडलेल्या माणसाचं उदाहरण दिलेलं आहे. दोन दृष्टांत त्यासाठी दिलेले आहेत. ह्या दृष्टांतावरून तरी आपल्याला कळावं की फिरण्यामुळं कुठं वाटेल तिकडं की मला देव सापडेल या भ्रमात राहू नये. आणि कोण देव शोधायला तरी जातात सांगा बघू. तीर्थयात्रा करायला जाणारी किती मंडळी असतील की मी देवाच्या शोधासाठी निघालोय. आता म्हणू देत तरी किमान तीर्थयात्रेला गेल्यामुळे देव सापडणार नाही हे जरी निश्चित असलं तरी म्हणतात तरी काय बघा की मी देवाच्या शोधासाठी निघालोय. नाही, मला ते धाम करायचं आहे, मला ते हरिद्वार करायचं आहे, मला काशी करायची आहे, का करायची आहे असा प्रश्न कधी करा ना, पण कशाबद्दल करायची आहे एकदा जाणून घेऊन करा ना. त्याला न जाणता कोटीवरी साधने काय म्हणतात ना, न जाणता साधने केली परोपरी, न जाणता कोटीवरी साधन केली परोपरी, परी तो मोक्षाचा अधिकारी होणार नाही. न जाणता केली कोटीवरी साधना केल्या, जाणून घे, जाणून नेन ते करी माझे मन, तुझे प्रेम जाणून काय जाणतेने गुरु भजीजे, तेने कृतकार्य होईजे. जाणून या आणि शहाण्या माणसाने तो गुरु करावा. हे शहाणपण कुठं येतं, हे जाणतपण जे आहे हे जाणतपण आपल्यामध्ये आलं पाहिजे. आंधळपण जे आहे ते घालवलं पाहिजे. एका छोट्याशा घासासाठी तो पळतो, पण पळून चिंतामणीला दूर करतो. आणि हीच एक मुख्य गोष्ट या दोन ओवीमधून माऊलींनी सांगितलेली आहे. दोन्ही ओव्या दृष्टांत आहेत पण आपल्याला फार लागू पडतात. आपण काय करतोय ते कळायला लागेल. चिंतामणीला खरंच दूर केलंय का? म्हणून ग्रासा एका अन्नासाठी अंध धावत आहे किरीटी,
तो आंधळा मनुष्य धावत आहे, संसार दुःख भोगत आहे आणि आढळला चिंतापणी पाये लोटी आंधळेपणे. म्हणजे ज्ञानरूपी परमात्मा, आनंदरूप असलेला परमात्मा त्याला लाथाडून विषय सुखाची इच्छा करतो. आणि विषय सुखामध्ये सुख नाही. विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे. नुसतं कधी कधी तर ते आपल्याला जाणवायला लागतं. रोहिणीचं म्हणजे दुपारच्या उन्हात जे जाणवते ते. म्हणून भगवंताच्या ज्ञानाने त्याला खऱ्या सुखाचा पत्ता लागला असता. म्हणून चिंतामणीच माझी दुर्दशा थांबवेल हे कळत नाही, चिंतामणीला ढकलतो. आता त्याची तरी बिचाऱ्याची काय चूक. आंधळेपण. आंधळेपणाचा अर्थ आहे अज्ञान. मुळात अज्ञान घालवलं पाहिजे, म्हणजे चिंतामणीचं महत्व कळायला लागेल. आणि ज्ञान आणि आनंद हे सगळं परमात्म स्वरूप आहे. आणि परमात्म स्वरूप असताना त्याला लाताडून कुठला देवाने बघायला निघालास, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. कुठल्या घासासाठी पळायला लागलास आंधळेपणानं. इथपर्यंत माऊलींनी आपलं भाष्य केलेलं आहे. पुढील 2च ओव्या शिल्लक राहिल्यात याच्यावरच्या. वास्तविक याचा आता मगापासून आपण ज्या ओव्या पाहायला लागलोय याचा त्या श्लोकाशी काहीही संबंध नाही बरं काय. तपाम्यमची हे जो श्लोक अगोदरचा झालेला आहे ना त्याच्याशी, तपाम्यम वर्ष, या श्लोकाशी काहीही संबंध नाही. माऊलीचं स्वतःचं तत्वज्ञान सांगायला. पुढील 2 ओव्या आहेत ते ज्ञानाच्या संबंधी सांगतात. ज्ञानाशिवाय आपली दुर्गती संपत नाही आणि परमगती प्राप्त होत नाही हे सांगण्यासाठी 2 ओव्या पुढच्या वापरलेल्या आहेत. उद्याच्या चिंतनामध्ये आपण त्या बघू. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. कुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल